उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचाही पेपर फुटला। उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलली। भिवंडी पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात। विमान प्रवासादरम्यान फडणवीसांसोबत उच्चस्तरीय चर्चा झाली। यवतमाळ दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांचं विधान, काल ठाकरे आणि फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास। ठाकरे फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासानंतर मंत्री उदय सामंतांचं व्हॉट्सअप स्टेटसवर फडणवीस शिंदेंचा एकत्र फोटो। योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची वेळ येत नाही, अशा आशयाचं स्टेटस। उद्धव ठाकरेंचा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा। यवतमाळमधील सभेतून शिंदेंसह बंडखोर खासदारांवर डागली तोफ। इकडे वाघाचं जीवन जगत होता, तिकडे गाढवाचं जीवन जगा, ठाकरेंची टीका। ऑपरेशन टायगर 3.0 साठी शिंदेंच्या शिवसेनेचे 5 शिलेदार ठरले। उदय सामंत, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, निलेश राणे, दादा भुसेनवर जबाबदारी। ठाकरेंचे आमदार फोडण्याची जबाबदारी। विश्वसनीय सूत्रांची पुढारी न्यूजला माहिती। पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या बदलाची शक्यता। धर्मेंद्र प्रधान आणि हरदीप सिंग पुरी यांना डच्चू मिळण्याची शक्यता, तर खासदार श्रीकांत शिंदेंना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता। सिया आणि चेतनची रात्री लोहगड परिसरात चौकशी। कोणत्या मार्गाने लोहगडावर गेले याची चौकशी। सिया चेतनची क्रिकेट सामना दरम्यान ओळख, तर सियाच्या आई वडिलांची पोलिसांकडूनही चौकशी। तीस जून पर्यंत कोकणातच पावसाचा जोर राहणार। उर्वरित भागात मात्र हलका ते मध्यम पावसाचा अंदाज। जुलैमध्ये मात्र राज्यभरात जोरदार पावसाचा अंदाज। मुंबईतील धरणांमध्ये अवघा 7% पाणीसाठा। जून महिना संपत आला तरी धरण क्षेत्रात कोरड। मुंबईवर पाणी कपातीचं संकट ओढावण्याची शक्यता। जलजीवन मिशनसाठी राज्य सरकार देणार 22,898 कोटींचा निधी। केंद्र सरकारनं हात आखडल्यानं राज्याच्या तिजोरीवर बोजा। ग्रामीण भागातील पाणी योजनांसाठी राज्य सरकारचा स्वनिधी। शेतकरी कर्जमाफीच्या अटी काढा, अन्यथा शेतकऱ्यांसाठी 29 जूनला रस्त्यावर उतरणार। आमदार रोहित पवारांचा सरकारला इशारा। 70% शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतात, रोहित पवारांचा आरोप। किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पूजा। नागपुरातही शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा। किल्ले विशाळगडावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन। मालाडच्या इन्फिनिटी मॉलमध्ये चेंगराचेंगरीची परिस्थिती। 1 रुपयाचा सेल असल्यानं नागरिकांची झुंबड। हजारो ग्राहक एकाच वेळी मॉलमध्ये आल्यानं गर्दी। अमेरिका इराण यांच्यात तणाव पुन्हा वाढला। शस्त्रसंधी असताना इराण आणि अमेरिकेमध्ये पुन्हा हल्ले। होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजावर इराणचा हल्ला, तर अमेरिकेचा इराणमधील सिरिकवर हल्ला। ॲपलच्या वस्तू तब्बल 42% महागल्या। मॅकबुक आणि आयपॅडच्या किमतीत 20 ते 42% वाढ। मॅकबुक प्रोची किंमत तब्बल 3 लाखांच्या आसपास। AI तंत्रज्ञानामुळे मेमरी चिप्सच्या किमतीत वाढ झाल्यानं मोठा निर्णय।